आपण जेव्हा युट्यूबवरती नवीन नवीन येत असतो तर तेव्हा आपल्याला माहिती नसतं की काय करायचंय काय नाही. मग आपण इकडून तिकडून थंबनेल म्हणजे नाही का कसं करायचं किंवा काय करायचं ह्या सगळ्या प्रोसेस जाणून घेतो. व्यवस्थित थंबनेल लावतोय, परत आपण डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहितोय, परत त्यानंतर टायटल आपण व्यवस्थित देतोय. सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करतोय. व्हिडिओ सुद्धा क्लिअर क्वालिटी आहे किंवा आपला व्हिडिओ पण छान आहे, आपला आवाज पण छान येतोय, तरी सुद्धा आपल्याला व्ह्यूज वाढत नाहीत. खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि व्ह्यूजच आपल्याला 12 तासानंतर बघतोय, 10 तासानंतर बघतोय, 2 तासानंतर परत परत जाऊन बघतोय आपण YT स्टुडिओमध्ये. आपल्याला व्ह्यूजच येत नाहीत. मग त्यामुळे आपण नाराज होतो, हताश होतो. तर त्याचा आज सोल्युशन मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. आता हताशेची काहीच गरज नाहीये. YouTube स्वतः आपल्याला इतकं मदत करते की आपण मोटिवेट व्हावं आणि एकदम आपण चांगले व्ह्यूज अजून इतके चांगले कष्ट म्हणजे मेहनत करावी YouTubeवरती आणि अजून आपल्याला पण काहीतरी त्याच्यातून फायदा व्हावा. असं YouTubeला पण स्वतःला पण गरज आहे आपल्यासारख्या सगळ्या क्रिएटर लोकांची. तर त्यासाठी YouTube स्वतःच आपल्याला सांगत असतं की आपल्याला काय केलं पाहिजे आणि आपल्याला मदत करत असतं. तर ती काय मदत आहे किंवा आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आजची माहिती तुमच्यासाठी खूप खूप हेल्पफुल असणार आहे. तर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं पण आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर चला उशीर न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मी इथे मोबाईलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपल्याला काय करायचंय. आपल्याला व्हिडिओ काय करायचे आपल्याला ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता. तर सगळ्यात आधी आपल्याला मोबाईलचा इंटरफेस ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर YT स्टुडिओमध्ये आपल्याला जायचंय. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकताय आपल्याला कंटेंट, आपलं जे कंटेंट आहे, आपले जे लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ दोन्हीपैकी कशाला पण तुम्ही करू शकता. तिथे जे 3 बटन दिसतात तर तिथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर प्रमोट येतं आणि त्याला क्लिक करायचंय. पुढे जायचंय ऑडियन्स ग्रोथ. आपल्याला सध्या ऑडियन्स ग्रोथ पाहिजेत. व्हिडिओज व्ह्यूज आणि वेब व्हिजिट पण आहे. तिथे आपल्याला ऑडियन्स पाहिजे, कारण ऑडियन्स आली तरच सगळं काही गोष्टी होणार आहेत. तर पुढे जे आहे ते गुगल अकाउंट आहे, तर ते आपल्याला तुम्हाला तिथे नेक्स्ट केल्यानंतर क्रिएट आपोआप ऑटोमॅटिक होऊन जाईल. तर तिथे तुम्हाला गुगल अकाउंट क्रिएट करायचंय. त्याच्यानंतर पुढे तुम्ही गेलात तर पुढे आपल्याला जे आहे नेक्स्ट करायचंय आणि पुढं नो वरती क्लिक करायचं आहे. नो दिस इज प्रमोशन डझंट हॅव टू युरोपियन पॉलिटिकल ऍड. तर आपल्याला इथे डन करून द्यायचं हे गोष्ट. इथे नो करायचंय वरती आणि खाली डन करायचंय युरोपियन ऍड वरती. आणि त्याच्यानंतर आपण खाली बघू शकता तुम्ही आपले जे जेंडर्स आहेत, तर ते जेंडर्स जे आहेत तर तुम्ही करंट आपली जी लोकेशन आहे ते इंडिया करायचंय. त्याच्यानंतर ऑल जेंडर्स जे आहेत खाली, तर तिथे फिमेल, मेल आणि अननोन आपल्या सगळ्यांनाच आपल्याला पाहिजेत. तर तिथे पण जायचंय आणि एजेस आहेत आपल्याला ज्या कुठल्या तुम्हाला एजेस पर्यंत गेले पाहिजे. तर आपल्याला स्टार्टिंग आहे त्यामुळे सगळ्याच एजेसला आपण पाठवूयात. खाली डन करून द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात तर पुढे दिसतं ऑल इंटरेस्ट. तर तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे आहे. तर आता इथे तुम्ही तुमच्या मनाने काही पण, आता इथे भरपूर सारे ऑप्शन येतात. तर तुम्ही इथे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या मनानुसार, कारण खूप सारे ऑप्शन आहेत इथे. आणि इथे परचेस, होम वगैरे हे सगळं खूप काय आहे. तर इथले तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टीवर तुम्ही इथं ऍड करू शकता. तुम्हाला जे परचेसिंग होम सून असं दिलेलं आहे इथे, तर तुम्ही तिथे पण क्लिक करू शकता. मी तेच क्लिक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला जे क्लिक करायचं ते क्लिक करून तुम्ही डायरेक्ट डन करून द्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघू शकताय ऑल लँग्वेजेस. तर आपल्याला कुठली लँग्वेज म्हणजे तुम्हाला आता तुमची भाषा आहे, माझी मराठी आहे, तर इथं मी मराठी टाईप करणार आहे. तर तुम्हाला जी वाटते ते तुम्ही टाईप करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचंय आणि पुढे अजून तुम्हाला कुठल्या भाषा टाकायच्या असेल तिथं तर ते पण तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट केलेलं आहे मी आणि इथे आपल्याला डन करून द्यायचं हे मराठी भाषेवरती. हे डन केल्याच्या नंतर पुढे आपल्याला नेक्स्टला जायचंय. नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर आता आपल्या पुढे असा इंटरफेस येतो. थोडासा वेट करून त्यानंतर INR इथे जी आपली करन्सी आहे तर INR हेच ठेवायची आहे. तर तुमच्याकडे चुकीचे असेल तर तिकडे तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे थोडेसे, कारण YouTube आपल्याला आहे ते फ्री मध्ये काही देणार नाहीये, थोडेसे आपल्याला पैसे लावावे लागतात. तुम्हाला 7 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी किंवा 1 महिन्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे. तर आता इथे आपण 100चं बजेट ठेवूया आणि 12 दिवसासाठी किंवा 7 दिवसासाठी ठेवलं तरी चालतंय. अशा पद्धतीने 8 दिवस 7 दिवस आपण असं ठेवलं तरी चालतंय. आता 5 दिवसाचे ठेवलं तर 100 रुपये दिवसाला 20 रुपये पडतात. किती रुपये येतात आपल्याला हे सांगतं. त्यानुसार आपल्याला हे प्रमोट करत असतं YouTube आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे जे आहेत थोडेफार पैसे आपल्याला इथे करायचे आहेत. इथे मी 100 रुपये घेतलेत आणि इथं खाली 20 रुपये दिवसाला येतात, म्हणजेच आपल्याला 5 दिवसासाठी केलेले. त्यानंतर पुढे नेक्स्ट करायचे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इंडिया करन्सी आहे आपली आणि खाली टाइम झोन आहे तो तोच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं फायनलिस्ट म्हणून आपल्याला आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काही दिसणार नाहीये समोर. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय
दिसणार आहे, त्याच्यावरती आपलं नाव येणार, त्यानंतर आपला ऍड्रेस जो आहे तो येणार आणि आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट नंबर, आपला गुगल ऍडसेन्स जे तुम्ही आता तुमच्याकडे असेल तर त्या अकाउंटवरती तुम्ही करू शकता किंवा तिथं चेंज पण करू शकता. त्यानंतर खाली येतं ऍड पेमेंट मेथड. तर पेमेंट मेथड जिथं येतं ना तिथं त्या ठिकाणी आपल्याला करायचंय काय, तर सगळ्यात महत्वाचं आहे क्रेडिट कार्डने आपण करू शकतो, पे विथ युपीआय आपल्याकडे आहेत आता त्याच्याने पण करू शकतो, पे विथ नेट बँकिंग यावरती पण करू शकतो, पे विथ बँक ट्रान्सफर याच्यावरती पण करू शकतो. तुम्हाला जे काही करायचं त्यात तुम्ही ऍड करू शकता. नाहीतरी मग खाली ऑप्शन दिलेलं आहे पोस्ट पे, आपल्याला जर नंतर द्यायचंय तर ते पण तुम्ही करू शकता. इथे ऑप्शन दिलेलं आहे, ह्यातलं तुम्हाला जे पाहिजे तिथे ऑप्शन सिलेक्ट करून आता UPI ने मी इथे पेमेंट करते ₹100. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकताय, इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय सबमिटचं बटन. सगळं काही आपल्याला रीड करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला इथं सगळं व्यवस्थित भरून आपल्याला इथे सबमिट करून द्यायचंय. मग सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे मेसेज येतो तिथेच की प्रमोशन क्रिएटेड, युअर प्रमोशन विल बी रिव्ह्यूड विथिन डे और 2 असं आलेलं आहे. तर 2 डेज किंवा 5 डेज, आता इथे मी 2 डेज लावलं होतं तर 2 म्हणजे नंतर 2 केलं होतं तर त्यामुळे हे 2 डेज आलेलं आहे. तर अशा पद्धतीने 5 डेज 2 डेज तुम्ही जेवढं लावाल तेवढं तुम्हाला हे क्लेरिफिकेशनचा मेसेज येतो. त्यानंतर तुमचं चॅनल एकदम ग्रो होतं आणि बरेचसे तुम्हाला व्ह्यूज यायला लागतात. त्यामुळे मग टेन्शन घ्यायचं नाही, असं नक्कीच तुम्ही प्रमोट करा आणि ह्याच्यातून तुम्हाला खूप मदत होणार आहे. 1-2-4 व्हिडिओला जर तुम्ही प्रमोट केलं तर छान असे व्ह्यूज तुम्हाला येतात आणि ऑडियन्स जेवढं तुमची व्हिडिओ पाहिल तर तेवढं तुमचं चॅनल ग्रो होतं आणि चॅनल ग्रो झाल्याच्या नंतर पुढे तर तुम्ही बघू शकता मग परत प्रमोट करायची काहीच गरज नाही. ऑटोमॅटिक चॅनल ग्रो झाल्यानंतर ऑडियन्स तुमच्याकडे आल्यानंतर सबस्क्रिप्शन वाढल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं म्हणजे जे आहे ते रोजच्या रोज डेलीचे व्लॉग वगैरे काय तुमचं जे व्हिडिओ टाकणार असाल तर ते सगळे तुम्हाला जे आपले सबस्क्रायबर असतात ते बघत असतात. त्यामुळे नंतर करायची गरज नाही. स्टार्टिंगला तुम्ही जर नवीन तुमचं चॅनल असेल तर हे सगळ्या ट्राय तुम्ही गोष्टी करू शकता. YouTube स्वतःच आपल्याला सगळं प्रमोट करून देते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा आणि चला हेल्पफुल माहिती वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करून जा. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. परत भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.